Hello friends, let's start an epitome of courage part 2. In the meanwhile, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. He began studying the concept of black hole to get his PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. The study of black holes sparkled his imagination with bright ideas to make many epoch-making statements that shook established theories. Scientists believe that the universe began with a big bang. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. In the meanwhile, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. Meanwhile, च्या दरम्यान डिसेबल, दुर्बल करणे, पंगू करणे याच दरम्यान या आजाराने स्टीफन्स यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला व ते पंगू झाले, त्यांचे शरीर अधिक दुर्बल झाले. He began studying the concept of black hole to get his PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. Concept of ची संकल्पना, ब्लॅक होल्स, कृष्णविवर, कन्फाईन टू मर्यादित, ला खिळून बसणे, रॅपिडली जलदगतीने, लुझिंग कंट्रोल, ताबा गमावणे. स्टीफन्स या काळामध्ये कृष्णविवराची संकल्पना या विषयाचा PhD साठीचा अभ्यास करत होते. ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवर, अंतराळामधील एक ठिकाण ज्या ठिकाणी गुरुत्वीय बल अतिशय जास्त असते. या काळामध्ये ते त्यांच्या व्हीलचेअरला खिळून बसले. ते त्यांच्या व्हीलचेअरमधून उठू शकत नव्हते. त्यांच्या हातावरील ताबा सुटला व बोलण्यात ते असमर्थ झाले. The study of black holes sparkled his imagination with bright ideas. He made many epoch-making statements that shook established theories. Sparkle, चमक, ठिणगी, imagination, कल्पना, bright ideas, तेजस्वी कल्पना, epoch-making statements, त्या काळातील अतिशय महत्त्वाची विधाने, shook, थरथरणाऱ्या स्वरूपात, theories, सिद्धांत. ब्लॅक होल या संकल्पनेचा अभ्यास करीत असताना स्टीफन्स यांना चमकदार कल्पना सुचल्या. त्यांनी त्या काळात ब्लॅक होलविषयी अतिशय महत्त्वाची विधाने करून जरी शरीर साथ देत नव्हते तरी थरथरणाऱ्या स्वरूपात अनेक महत्त्वपूर्ण सिद्धांत त्यांनी त्या काळामध्ये मांडलेत. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिव्हर्स बिगॅन विथ अ बिग बँग. टू एक्सप्लेन धिस कन्सेप्ट बेटर, स्टीफन इन्व्हेंटेड what is known as Lie algebra. बिलीव, विश्वास ठेवणे, युनिव्हर्स, ब्रह्मांड, आपले विश्व, बिग बँग, मोठा आवाज करणे, टू एक्सप्लेन, स्पष्टीकरण देणे. शास्त्रज्ञांच्या मते आपल्या ब्रह्मांडाची, आपल्या विश्वाची उत्पत्ती एका मोठ्या स्फोटामधून झाली. ही संकल्पना अधिक सविस्तरपणे स्पष्ट करण्यासाठी स्टीफन्स यांनी लाय अल्जेब्राचा शोध लावला. Confined to a wheelchair with no control over his body, save a finger, and with a computer to help him express his thoughts. Dr. Hawking is an authority on profound subject of science. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. He is a fellow of the Royal Society and a member of the US National Academy of Sciences. Though confined to a wheelchair with no control over his body, save a finger, and with a computer to help him express his thoughts. एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे, थॉट्स म्हणजे विचार. जरी स्टीफन्स व्हीलचेअरला खिळलेले होते, त्यांच्या शरीरावर, अवयवांवर नियंत्रण राहिले नव्हते, तरी ते आपल्या एका बोटाने संगणकाचा वापर करून आपले विचार मांडत होते, आपले मत त्या काळामध्ये व्यक्त करत होते. डॉक्टर हॉकिंग इज अन अथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. न्यूमरस हॉनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बोस्टेड ऑन हिम. अथॉरिटी
तज्ज्ञ, प्रोफाउंड सब्जेक्ट, सखोल, गहन, खोल, गूढ, न्यूमरस, असंख्य, पुष्कळ, हॉनररी, मानद, डॉक्टरेट्स, विश्वविद्यालयातील सर्वात वरची पदवी, अवॉर्ड्स, पुरस्कार, बिस्टो, बहाल करणे. विज्ञान विषयाचा सखोल, गहन, गूढ विषयाची माहिती असणारे असे व्यक्तिमत्व, अशी तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे डॉक्टर हॉकिंग्स होते. असंख्य विश्वविद्यापीठांनी मानद पदव्या त्यांना बहाल केल्या होत्या. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते, देण्यात आले होते. ही इज अ फेलो ऑफ रॉयल सोसायटी अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. ते द रॉयल सोसायटीचे सहकारी होते व US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे सदस्य होते. In spite of being considered Einstein's equal in intelligence, Dr. Hawking is a very humble man, a simple, down-to-earth man. He has authored many books, deal with his awesome ideas, keeping a layman in mind. His writing is full of wit and humor. His style is so lucid that non-scientists can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our time. In spite of being considered Einstein's equal to intelligence, Dr. Hawking is a very humble man. In spite of च्याऐवजी इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता, हुशारी, हंबल, नम्र, विनयशील. बुद्धिमत्तेच्या बाबतीत डॉक्टर हॉकिंग्स आइन्स्टाईन एवढेच बुद्धिमान तर होतेच, सोबतच ते एक नम्र, विनयशील व्यक्ती होते. अ सिंपल, डाऊन टू अर्थ मॅन, he has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. Down to earth, कुठलाही गर्व नसणारा. authored, लेखक, लिहिणारा. deal with, च्या संदर्भात. awesome, भीतीदायक, जरब दाखविणाऱ्या. layman, सामान्य, माणूस. अगदी साधे, कुठलाही गर्व नसणारे व्यक्तिमत्व. त्यांनी त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या भीतीदायक, जबर दाखविणाऱ्या बाबीवर लिखाण करून पुष्कळ पुस्तके लिहिलीत. ती पुस्तके लिहित असताना सामान्य माणूस हा त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू होता. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. विथ विट अँड ह्युमर, व्यावहारिक व विनोदी. त्यांचे लिखाण सुबोध, स्पष्ट असे होते. अगदी जी व्यक्ती वैज्ञानिक नाही किंवा सामान्य माणसाला सुद्धा सहज समजेल असे त्यांचे लिखाण होते. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक ऑफ अवर टाईम. त्यांचे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे पुस्तक त्या काळामध्ये सर्वात जास्त विकले गेले. ऑन बिंग आस्क्ड हाऊ ही फील अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग, द quintessence of optimism and hope, says, not very different from the rest. I try and lead a normal, a life as possible, and not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many. On being asked how to deal about having the dreadful ALS, Dr. Hawking, the quintessence of optimism and hope, says, not very different from the rest. Quintessence, तत्व, ऑप्टिमिझम, आशावाद. जेव्हा त्यांना विचारले गेले की तुम्हाला ALS या दुर्धर आजाराने ग्रासले आहे, तुम्हाला कसे वाटते? डॉक्टर हॉकिंग्स खूप आशावादी होते. ते सांगतात की इतरांपेक्षा वेगळे असे काहीच नाही. I try and lead as normal life as possible and not think about many conditions or reject the thing it prevents me from doing, which are not many. नॉर्मल, सामान्य, रिजेक्ट, नकार देणे, नापसंत करणे, नाकारणे, प्रिव्हेंट, प्रतिबंधित करणे. मला शक्य होते असे सामान्य जीवन जगण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या परिस्थितीचा मी कधीच विचार केला नाही किंवा मला ज्या काही थोड्याफार बाबी करता आल्या नाही, गोष्टी मला करता आल्या नाही, त्याबद्दल मला खेदही वाटत नाही. डॉक्टर हॉकिंग firmly believe that in the next millennium science will discover
the core secret of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. Dr. Hawking firmly believed that in the next millennium, science will discover the core secret of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. फर्मली म्हणजे ठामपणे, बिलीव विश्वास ठेवणे, मिलेनियम 1000 वर्ष, डिमाइस म्हणजे अंत. डॉक्टर हॉकिंग ठामपणे विश्वास ठेवतात की पुढील 1000 वर्षामध्ये विज्ञानाच्या माध्यमातून या विश्वाचे मूळ रहस्य उलगडले जाईल. त्याची उत्पत्ती, त्याचा इतिहास इतकेच नव्हे तर या विश्वाचा अंत केव्हा होईल याचा सुद्धा उलगडा केला जाईल किंवा उलगडा होईल. Like Dr. Hawking, there are many people who display exemplary courage in their lives. Let us salute all these brave people who, in spite of being disabled, strive to do their best. Like Dr. Hawking, there are many people who display extremely courage in their lives. Display म्हणजे दर्शवणे, दाखवणे. Exemplary अनुकरणीय, उदाहरणासारखे. लाईव्ज जीवन. डॉक्टर हॉकिंग सारख्या अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी आपले अनुकरणीय धाडस दाखवलेले आहे. लेट अस सॅल्यूट ऑल द ब्रेव पीपल हू इन स्पाइट ऑफ बीइंग डिस्प्लेड स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट. सॅल्यूट म्हणजे सलाम करणे, मानवंदना देणे. अक्षम असताना सुद्धा किंवा अक्षम असतानाही सुंदर व सर्वोत्तम काम करणाऱ्या अशा या शूरपुरुषांना आपण सलाम करूया, त्यांना सॅल्यूट करूया, त्यांना शतशः नमन करूया. मित्रांनो, अनुकूल परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या या लोकांनी आपले जीवन घडविले. या पाठामधून आपल्याला निश्चितच काहीतरी शिकायचं आहे. आपल्या जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यांवर मात करून आपले जे ध्येय आहे ते आपण पूर्ण केले पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने मी हा पाठ आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला तो आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.